नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापासून बॉम्बे हायकोर्ट परीक्षा त्याचप्रमाणे इतर सर्व परीक्षा ज्यामध्ये कम्प्युटर हा महत्त्वाचा टॉपिक आहे त्या संबंधी भरपूर सारे लेक्चर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेतले आहेत। आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आता थोड्याच दिवसामध्ये बॉम्बे हायकोर्टचा पेपर होणार आहे, तर त्या दृष्टीने अजून काही लेक्चर आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत। एक मिनिट। तर त्या दृष्टीने भरपूर सारे लेक्चर आपण घेऊन येणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने माझा प्रयत्न आहे की आता जीके जीएसचं एक मॅरेथॉन लेक्चर आणायचं आणि एक कम्प्युटरचं मॅरेथॉन लेक्चर आणायचं, ज्यामधून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील अशा पद्धतीने एक लेक्चर आणण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि बाकीचे सुद्धा लेक्चर मी घेऊन येणारच आहे। तोपर्यंत बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी आपले लेक्चर बघितलेत, काही लेक्चर 40,000पर्यंत गेलेले आहेत बरं का, पण सर्व विद्यार्थ्यांनी लेक्चरला किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही। माझं एवढंच म्हणणं आहे, आपलं नवीन चॅनल आहे, जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील, जर लेक्चर तुम्हाला वाटत असेल की आपला फायदा होतोय, आपल्याला समजतंय आणि परीक्षेमध्ये आपल्याला उपयुक्त ठरतील, तर सर्वांनी एकदा सर्व लेक्चरला आपल्या लाईक करून घ्या, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला या सर्व लेक्चरचा 100% फायदा होणार आहे। आजचं जे लेक्चर आहे प्रामुख्याने या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे MS ऑफिस, पॉवर पॉईंट, वर्ड आणि एक्सेल या संबंधी लेक्चर घ्या, असे भरपूर सारे मेसेज कॉल मला आले होते, तर त्यावर आपण एक लेक्चर घेतोय। खरं म्हणजे एक मॅरेथॉन लेक्चरच यामध्ये घ्यायचं होतं, परंतु एका लेक्चरमध्ये सर्व क्वेश्चन कव्हर होणार नाही, म्हणून 2 ते 3 लेक्चर येतील बरं का, ज्यामध्ये सर्व तुमचे प्रश्न कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे, त्यामुळे सर्वांनी लेक्चर नक्की शेवटपर्यंत बघा। क्लिअर करायचं मग लेक्चरला सुरुवात। चला तर आपण आपला बघूयात पहिला प्रश्न। तुम्हाला एवढंच करायचं आहे, लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, आणि जर तुम्ही नवीन असाल किंवा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं, एवढंच आपल्याला करायचं आहे। क्लिअर आहे। लेक्चर सुरू होण्यापूर्वी 1 मिनिट सर्वांचा वेळ घेतोय। तर आगामी न्यायालयीन भरतीसाठी आपली कम्प्युटरची बॅच आहे, ज्यामध्ये 11 ते 12 लेक्चर आहेत फक्त, परंतु तुमचा सर्व सिलेबस त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे ज्यांनाही बॅच जॉईन करायची त्यांनी आपल्या 9172988063 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईन करून घ्या। सध्या डिस्काउंट देखील मी दिलेला आहे, त्यामुळे ही बॅच तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे। क्लिअर। चलो आपण पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द न्यू टॅब इंट्रोड्यूस इन MS ऑफिस 2010 टू रिप्लेस द ऑफिस बटन। तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, प्रश्न एकदा समजून घ्या। आता हे जे प्रश्न आहेत ना, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना थोडेसे अवघड वाटणार आहे बरं का, कारण की MS ऑफिसचे जे प्रश्न आहेत म्हणजे वर्ड, पॉवर पॉईंट, एक्सेल, हे प्रश्न तुम्हाला थोडेसे डिफिकल्ट वाटतात। मी जास्तीत जास्त सोपं करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल, आणि या पद्धतीचे प्रश्न जर आले तर तुम्हाला 100% सोडवता येईल। क्लिअर सर्वांना। तर बघा, तर प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द न्यू टॅब इंट्रोड्यूस इन MS ऑफिस 2010, म्हणजे MS ऑफिसचं जे 2010चं व्हर्जन आपण म्हणू शकतो, त्यामध्ये खालीलपैकी कोणता नवीन टॅब इंट्रोड्यूस केला आणि कोणत्या टॅबला काढून टाकलं। तर ऑफिस बटन जे होतं याला काढून टाकलं आणि त्याच्या जागेवर कोणता टॅब आला। इतका सिंपल प्रश्न आपल्याला उत्तर द्यायचं आहे। होम टॅब, फाईल टॅब, व्ह्यू टॅब की फॉर्मॅट टॅब। ज्यांना उत्तर येत असेल सर्वांनी उत्तर काय करा, कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। चला तर आपण सुरुवात करूयात आपल्या एक्सप्लेनेशनला। सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे MS ऑफिसचं 2007चं आपण म्हणू शकतो स्ट्रक्चर होतं, तर त्यामध्ये ऑफिस बटन होतं बरं का। त्यामध्ये कोणतं होतं, ऑफिस बटन होतं, जे असं गोलाकार आकाराचं होतं। कसं, हे गोलाकार आकाराचं बटन होतं, आणि तुम्हाला ज्यावेळेस आपण MS ऑफिस ओपन करायचं म्हणजे आपण जर बघितलं अशा प्रकारचं बटन होतं, आणि हे डाव्या कोपऱ्यामध्ये असायचं। आपण काय म्हणणार, आपण काय केलं, डाव्या कोपऱ्यामध्ये बटन दिसायचं, कोणतं, ऑफिस बटन। आलं लक्षामध्ये। त्यावर जर आपण क्लिक केलं तर लक्षात ठेवा, सेव्ह, ओपन, प्रिंट फाईल अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होते। काय झालं, हे 2007चं स्ट्रक्चर आहे, आणि 2010मध्ये काय केलं, या ऑफिस बटनच्या ऐवजी एक नवीन बटन आलं, किंवा आपण म्हणू शकतो एक नवीन टॅब आला, ज्याला आपण काय म्हणतो, फाईल। लक्षात ठेवा बरं का। आपलं उत्तर काय आलंय, तुम्हाला उत्तर समजलं। सर्वात सुरुवातीला जर बघितलं 2007मध्ये काय होतं, ऑफिस बटन होतं। कोणतं होतं, ऑफिस बटन, ज्याला रिप्लेस कोणी केलंय, फाईल नावाच्या टॅबने रिप्लेस केलंय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। आता ज्यावेळेस तुम्ही फाईल नावाच्या टॅबवर क्लिक करता ज्यावेळेस आपण या ऑफिस बटनवर क्लिक करायचो तर सेम स्ट्रक्चर होतं बघा, सेव्ह,
ओपन, प्रिंट फाईल अशा प्रकारच्या तुम्हाला काय व्हायचे नवीन घटक ओपन व्हायचे, बरोबर आहे, उपलब्ध व्हायचे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण फाईल नावाच्या टॅबवर क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला न्यू, ओपन, सेव्ह ॲज, प्रिंट अशा प्रकारचे काय होतात वेगवेगळ्या प्रकारचे नवीन आपण म्हणू शकतो टॅब उघडतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. सिंपल प्रश्न आहे. ऑफिस बटनला कोणी रिप्लेस केलं तर फाईल नावाच्या टॅबने रिप्लेस केलंय. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपण बघितलं हे 2007चं जे MS ऑफिस होतं त्यामध्ये तुम्हाला होम टॅब सुद्धा उपलब्ध होतं आणि व्ह्यू टॅब सुद्धा उपलब्ध होतं बरं का. अजून एक टॅब होता ज्याचं नाव होतं फॉर्मॅट टॅब. काय नाव होतं? फॉर्मॅट टॅब. ज्याचा महत्त्वाचा उपयोग काय होता लक्षात ठेवायचं आहे, चित्र, आकार किंवा तक्ता निवडल्यानंतर हा तात्पुरता दिसायचा. क्लिअर आहे. आपल्याला इतकं जास्त डीपमध्ये नाही जायचं, परंतु प्रश्न जर विचारला तर थोडक्यात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून हे तुम्हाला सर्व सांगतोय. मग प्रश्न काय होता आपला? सिंपल समजला सर्वांना. प्रश्न असा आहे 2007चं जे ऑफिस होतं म्हणजे MS ऑफिस 2007 होतं त्याच्यामध्ये ऑफिस जे बटन होतं गोलाकारचं ते बटन रिप्लेस केलं कुणी? फाईल नावाच्या टॅबने. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. परत एकदा सांगतो, हे जे लेक्चर आहे तुम्हाला थोडंसं किचकट वाटणार आहे, थोडंसं अवघड वाटणार आहे, परंतु या पद्धतीचे जर प्रश्न आले तुमचे चुकणार नाहीत. फक्त तुम्ही शेवटपर्यंत काय करा, व्यवस्थित लेक्चर बघण्याचा प्रयत्न करा. इन MS Word 2010 MS Word 2010 मध्ये विच शॉर्टकट की इज यूज टू जस्टिफाय द पॅराग्राफ. प्रश्न काय विचारला आहे? MS Word 2010 याच्यामध्ये जस्टिफाय पॅराग्राफ म्हणजे काय? जस्टिफाय पॅराग्राफ करण्यासाठी कोणत्या प्रकारची शॉर्टकट की आपण वापरत होतो? Ctrl+J, Ctrl+E, Ctrl+L की Ctrl+R? सांगा बरं, यापैकी कोणती शॉर्टकट की काय केली जायची? वापरली जायची किंवा वापरली जात असे? चला पटपट सर्वांनी सांगायचं आहे. सर्वांनी सांगा. आपण काय करूया, आपलं एक्सप्लेनेशन बघूया. सगळ्यात पहिल्यांदा Ctrl+J जर म्हटलं आपण, Ctrl+J जर म्हटलं तर याला आपण काय म्हणतो? जस्टिफाय अलाइन. जस्टिफाय अलाइन कसं? लक्षात ठेवा बरं का. आता आपल्याकडे काय आहे, एखादा आपण मजकूर लिहिलेला आहे, आपण एखादा फॉर्मॅट काहीतरी लिहिलेलं आहे, तर लक्षात ठेवा महत्त्वाचं डावी बाजू आणि उजवी बाजू. काय म्हटलं मी? डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही साईडला सेम मार्जिन देण्यासाठी किंवा सेम इक्वल लेवलला आणण्यासाठी आपण काय वापरायचो व काय वापरतात? Ctrl+J वापरतात, ज्याला जस्टिफाय अलाइन असं म्हणतात. काय म्हणतात? जस्टिफाय अलाइन असं म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जर तुम्ही न्यूजपेपर वगैरे बघितलं, पुस्तके वगैरे बघितली, तुम्हाला अशा पद्धतीने दोन्ही बाजूला काय दिसेल? सेम प्रकारची मार्जिन सोडलेली दिसेल. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. Ctrl+L याला आपण काय म्हणतो? लेफ्ट अलाइन. Ctrl+L ला आपण काय म्हणतो? लेफ्ट अलाइन. म्हणजे जो पण आपला मजकूर आहे, जो पण आपला टेक्स्ट आहे, तो आपल्याला काय करायचा आहे? लेफ्ट या ठिकाणी लेफ्ट मार्जिनला घ्यायचा आहे. असं जर आपण म्हटलो तर लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने तुम्हाला हे दिसेल बरं का. हे काय झालं? Ctrl+L म्हणजे आपण काय म्हणणार? लेफ्ट मार्जिन. जर लक्षात ठेवायचं MS Word मध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला MS Word मध्ये डिफॉल्ट पर्याय कोणता असतो? टायपिंग करताना डिफॉल्ट पर्याय कोणता असतो? तर तो असतो Ctrl+L. आलं लक्षामध्ये? MS Word मध्ये आपण टायपिंग करायला लागलो तर अशा पद्धतीने इथून काय होतं? सुरुवात होते. Ctrl+L लेफ्ट अलाइन, Ctrl+J जस्टिफाय अलाइन. जस्टिफाय अलाइन म्हणजे काय? दोन्ही बाजूने मार्जिन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. Ctrl+E चा अर्थ काय होतो? सेंटर अलाइन. Ctrl+E चा अर्थ काय होतो? सेंटर अलाइन. लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही Ctrl+E प्रेस करताना काय होतं? जो पण आपला टेक्स्ट आपण सिलेक्ट केलाय तो काय येतो? मधोमध्ये येतो. पानाच्या काय होतो? आपल्या पेजच्या मधोमध्ये येतो. आणि शक्यतो हे कशासाठी वापरतात? Ctrl+E शक्यतो कशासाठी वापरतात? जर आपल्याला काहीतरी हेडिंग द्यायचंय, शीर्षक द्यायचंय ना, हेडिंग द्यायचंय, शीर्षक द्यायचंय, त्यावेळेस वापरतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे Ctrl+E ने काय होणार आहे? अशा प्रकारे तुम्ही शीर्षक देऊ शकतात. महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेंटरला अलाइन होतो. आणि Ctrl+R जर आपण बघितलं तर लक्षात ठेवायचं राईट मार्जिन. Ctrl+R राईट मार्जिन, Ctrl+L लेफ्ट मार्जिन, Ctrl+J जस्टिफाय अलाइन आणि Ctrl+E सेंटर अलाइन. लक्षात ठेवा बरं का. Ctrl+E आपल्यासाठी या ठिकाणी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं ज्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. क्लिअर? तर मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे? Ctrl+J ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर अगदी अतिशय बरोबर आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतोय? व्हॉट इज द मॅक्सिमम झूम पर्सेंटेज अवेलेबल इन MS Word 2010? काय प्रश्न विचारला आपल्याला? व्हॉट इज द मॅक्सिमम झूम पर्सेंटेज अवेलेबल इन MS Word 2010?
100%, 400%, 500% की 1000%, अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज द मॅक्सिमम झूम पर्सेंटेज विचारले बरं का MS वर्ड 2010 100%, 400%, 500% की 1000%. काय येईल बरं या प्रश्नाचं उत्तर देण्याचा सर्वांनी पटपट प्रयत्न करायचा आहे. एका लेक्चरमध्ये घेण्याचा माझा प्रयत्न होता, पण प्रश्न भरपूर सारे आहेत बरं का, प्रश्न भरपूर सारे आहेत आणि भरपूर सारे महत्त्वाचे प्रश्न आहे, त्यामुळे हे एका लेक्चरमध्ये पॉसिबल नाही आहे. अजून आपल्याला 1 ते 2 लेक्चर घ्यावे लागतील. आलं लक्षामध्ये? मग तुमचं जे MS ऑफिस आहे त्याच्यावरचे प्रश्न कोणताही विचारू द्या, मला असं वाटतंय मॅक्सिमम तुमचं यातून कव्हर होणार आहे. क्लिअर? चलो तर सांगा बरं उत्तर सर्वांनी पटपट, काय उत्तर येईल आपण बघूयात. महत्त्वाचं लक्षात ठेवा, MS वर्ड 2010 झूम पर्सेंटेज बघितलं, कमीत कमी किती आहे? 10%. कमीत कमी किती आहे? 10% आणि मॅक्झिमम किती आहे? 500%. तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं? कमीत कमी झूम विचारतील 10%, मॅक्सिमम विचारतील 500%. आणि मग तुम्हाला हा झूमचा जो ऑप्शन आहे ना, हा जो तुम्हाला झूमचा ऑप्शन दिसतोय हा कुठे दिसणार आहे? 2 ठिकाणी अवेलेबल बरं का. या झूमच्या ऑप्शनचा वापर आपल्याला कसा करायचा आहे? एक तर स्टेटस बारवरचं झूम स्लायडर आहे. काय स्टेटस बारवर तुम्हाला झूम स्लायडर दिसेल खालच्या बाजूला कोपऱ्यामध्ये. या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इथं क्लिक करून इकडे मागे पुढे जर घेतलं, जर पुढे पुढे जाणार तर झूम होत जाणार बरं का, पर्सेंटेज वाढत जाणार. आणि मग आपण काय करतो, आपल्या मोबाईलमध्ये बघा एक ऑप्शन असतो, अशा पद्धतीने एक लाईन असते राईट साईडला. आपण काय करतो, त्याच्यावर आपलं जे व्हॉल्यूम आहे तो कमी जास्त करतो. जर अशा पद्धतीने आपण वरती लोटलं आवाज वाढतो, जर खाली घेतलं तर आवाज काय होतो? कमी होतो मोबाईलचा. बरोबर आहे की नाही? सेम त्याच पद्धतीने ही जी स्टेटस बारवरचं झूम स्लायडर आहे, तुम्ही जर या बाजूने असं इकडं क्लिक म्हणजे ओढत नेलं तर काय होणार आहे? ते झूम वाढत जाणार आहे आणि या साईडला गेलो तर आपण कमी कमी होत जाणार आहे. हा पहिला पर्याय आहे. दुसरा ऑप्शन काय आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अशा पद्धतीने हा जो व्ह्यू नावाचा टॅब आहे दिसतोय तुम्हाला, MS वर्ड मधले सर्व टॅब आहेत बरं का. इथं फाईल आहे, होम आहे, इन्सर्ट आहे, डिझाईन आहे, बरोबर आहे. तसं तुम्हाला एक व्ह्यू नावाचा एक टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक केलं तर इथं तुम्हाला झूम नावाचा ऑप्शन दिसतोय. काय दिसतोय? झूम नावाचा ऑप्शन दिसतोय. त्याच्यावर तुम्ही क्लिक करून मॅन्युअली टाकू शकता की तुम्हाला किती % पाहिजे. काय आहे? किती %, परंतु मॅक्सिमम किती असणार आहे? मॅक्सिमम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 500%. क्लिअर आहे? आता महत्त्वाचा प्रश्न तयार होतो. प्रश्न काय तयार होतो? जर तुम्हाला विचारलं MS वर्ड 2010 तर झूमची मॅक्सिमम पर्सेंटेज किती आहे? 500%. पण जर तुम्हाला विचारलं पॉवर पॉईंट आणि एक्सेलमध्ये किती आहे तर 400% आहे बरं का. हे यातलं महत्त्वाचं पॉईंट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सोपाच असणारे प्रश्न, पण कन्फ्यूज नाही व्हायचं. MS वर्डचं विचारलंय, पॉवर पॉईंटचं विचारलंय की काय विचारलंय? क्लिअर? हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मग उत्तर काय यायला पाहिजे होतं आपलं? पर्याय क्रमांक 3 ज्यांनी पण उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे, एकदम करेक्ट असणार आहे. क्लिअर? चलो जायचं मग पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतोय आपला? इन MS Excel 2010 द ॲड्रेस ऑफ द फर्स्ट सेल इज 1A, A1, AA की 11. काय येईल सांगा बरं? या प्रश्नाचं आपलं उत्तर काय येईल हे सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करा. मी जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करेल आणि प्रयत्न करेल की हे प्रश्न असेच निवडण्याचा जे तुम्हाला परीक्षेसाठी जास्तीत जास्त महत्त्वाचे, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे, जास्त आपल्याला अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन जास्त करायची, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित बघू शकतात. आपण जास्त टाइमपास पण करत नाही आहे, टू द पॉईंट प्रश्न उत्तर, जास्त दुसरं काहीच नाही. थोडंसं आता आपल्याला काय करावं लागेल, काही प्रश्न फास्टसुद्धा घ्यावे लागतील, कारण की थोडा टाईम राहिला आहे, जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. काय येणार आहे बघा, आता महत्त्वाचं MS एक्सेलमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे? सेल ॲड्रेस. आता जो सेलचा ॲड्रेस आहे ना, हा कसा लिहिला जातो किंवा कसा आपण म्हणू शकतो की कसा आपल्याला लक्षात ठेवायचा किंवा तो कसा लिहिला जातो, तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कॉलम आणि रो यांचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? कॉलम आणि रो यांचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. जे उभ्या लाईन असतात ना त्याला आपण काय म्हणतो? कॉलम असं म्हणतो, आणि ज्या आडव्या लाईन्स असतात त्याला आपण रो असं म्हणतो. बरोबर आहे? स्तंभ आणि ओळी. क्लिअर आहे की नाही? म्हणजे महत्त्वाचं लक्षात ठेवा, जो सेलचा ॲड्रेस आपल्याला घ्यायचा आहे तो नेहमी कॉम्बिनेशन असतं कशाचं? कॉलम आणि रोचं. आता लक्षात ठेवा, हे जे कॉलम आहे ना, कॉलमला नावं दिलेली असतात A पासून Z पर्यंत. लक्षात ठेवा बरं का. काय आहे? A पासून Z पर्यंत नावं दिलेली असतात. A पासून Z पर्यंत संपली की मग AA, AB,
AC अशा प्रकारे नावं दिली जातात. म्हणजे जर आपलं फक्त 26च असतील समजा, आपण काय म्हणतो 26च कॉलम असले तर A to Z पर्यंत बसतील, पण त्याच्या पुढे जर असेल तर AA, AB, AC, AD आणि अशा पद्धतीने काय नावं दिली जातात. समजलं सर्वांना? म्हणजे आपण ज्यावेळेस ही MS Excel मध्ये बघतो सर्वात पहिला कॉलम जो असतो त्याचं नाव काय असणार आहे? ए असणार आहे. बरोबर आहे की नाही? लक्षात घ्या बरं का, कॉलमला नावं कशी दिली जातात? ABCD या पद्धतीने, आणि ज्या आडव्या ओळी असतात त्यांना आपण काय म्हणतो? रो असं म्हणतो. आणि रोला नावं कशी दिली जातात? 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने दिली जातात. म्हणजेच जर मी तुम्हाला विचारलं पहिल्या कॉलमचं नाव काय असणार आहे? ए. पहिल्या रोचं नाव काय असणार आहे? 1 असणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि लक्षात ठेवा, कधीही ज्यावेळेस एम एस एक्सेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे? सेलचा ॲड्रेस बघायचा आहे, त्यावेळेस आपण पहिल्यांदा काय घेतो? कॉलमचं अक्षर घेतो आणि त्यानंतर आपण रोचा नंबर घेतो. काय घेतो? कॉलमचं अक्षर प्लस रोचा नंबर. मराठीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर स्तंभाचं अक्षर आणि ओळीचा क्रमांक, आणि काय तयार होतं? आपलं सेल ॲड्रेस तयार होतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय येणार आहे? ए आपल्याला घ्यायचं आहे, त्यानंतर 1 घ्यायचं आहे. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय? आपल्याला काय विचारलंय? पहिलं की पहिली जी सेल आहे त्याचा ॲड्रेस काय असणार आहे? मी काय सांगितलं? कॉलमचा अक्षर आणि रोचा नंबर. पहिला असतो कॉलमचा अक्षर ए, रोचा पहिला नंबर असतो 1. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे होतं आपलं? या ठिकाणी दिलंय 1A. अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय सोपं आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे A1 काय येणार आहे? A1. मी 1A म्हणलो का? A1 उत्तर आहे बरं का आपलं. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी 1A हा पण ऑप्शन दिलाय, पण आपलं उत्तर काय येणार आहे? या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचं, ए अगोदर घ्यायचा, म्हणजे कॉलम अगोदर घ्यायचं, कॉलमचा अक्षर, नंतर तुम्हाला रोचा नंबर घ्यायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे A1. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं, उपयुक्त, सर्वांनी लक्षात ठेवा. क्लिअर? चलो जायचं मग पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्याला सांगतोय विच फंक्शन in MS Excel is used to find the largest value in a range. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की MS Excel मध्ये ज्यावेळेस तुम्हाला लार्जेस्ट व्हॅल्यू शोधायची असते, रेंजमधली लार्जेस्ट व्हॅल्यू शोधायची असते, तुम्हाला कोणतं फंक्शन वापरायचं आहे? हाय, लार्ज, मॅक्स की सम? चला सांगा बरं सर्वांनी पटपट सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला सांगा बरं पटपट सर्वांनी, काय येईल आपल्या या प्रश्नाचं उत्तर? काय यायला हवं? चला एक्सप्लेनेशन बघायचं. तर लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा सेलमधल्या रेंजमध्ये सर्वात मोठी संख्या शोधायची असली ना, तुम्हाला हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं बरं का. सर्वात मोठी संख्या जर शोधायची असेल तर तुम्हाला मॅक्स नावाचं काय करायचं आहे? हे फंक्शन वापरायचं आहे. कोणतं? मॅक्स नावाचं फंक्शन वापरायचं आहे. तुम्हाला दिसतंय या ठिकाणी, तुम्हाला दिसतंय बघा, A1, A2, A3, A4 वगैरे सर्व दिले आपल्याला. यामधली सर्वात मोठी मला व्हॅल्यू शोधायची होती. किती आहे? 90. ती जर मला शोधायची असेल तर मी कोणतं फंक्शन वापरणार? मॅक्स नावाचं फंक्शन वापरणार. आता बाकीचे पण ऑप्शन बघून घेऊया. हाय नावाचं कोणत्याही प्रकारचं फंक्शन असतं का? नसतं. हाय नावाचं कोणतंही फंक्शन नाही. आता लार्ज हे फंक्शन का बरं वापरतात ते पण तुम्हाला सांगतो बरं का. जर आपल्याला काय करायचं आहे, एखादी स्पेसिफिक मोठी संख्या शोधायची, मी काय म्हणतोय, एखादी स्पेसिफिक मोठी संख्या शोधायची, तर आपल्याला काय करायचं आहे? लार्ज नावाचं फंक्शन वापरायचं आहे. कसं? जर मी काय म्हटलं की दिलेल्या रेंजमधील चौथी सर्वात मोठी संख्या शोधा, मी काय म्हणलं? दिलेल्या रेंजमधील तिसरी सर्वात मोठी संख्या शोधा, त्यावेळेस मी काय करणार? लार्ज नावाचं फंक्शन वापरणार. पण मी जर म्हटलं की दिलेल्या रेंजमधील सर्वात मोठी संख्या शोधा, तर मला काय करायचं? मॅक्स नावाचं फंक्शन वापरायचंय. कोणतं? मॅक्स नावाचं. समजतंय सर्वांना? स्पेसिफिक जर मोठी संख्या शोधायची, 4, 5, 8, 9, 10 काही पण स्पेसिफिक सांगतोय ना मी, तर त्यावेळेस मी काय करणार? लार्ज नावाचं फंक्शन वापरणार. सर्वात मोठं म्हटलं मी मॅक्स नावाचं फंक्शन वापरणार. आणि सम नावाचं फंक्शन कधी वापरलं जातं? रेंजमधल्या सर्व संख्या दिल्यात बरं का, सर्व संख्या दिल्यात आणि आपल्याला काय करायची? त्यांची बेरीज करायची. तर काय करतो आपण? सम नावाचं फंक्शन वापरतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. उत्तर काय येणार आहे माझं? मॅक्स. पर्याय क्रमांक 3 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर कसं असेल? एकदम करेक्ट असेल. लक्षात घ्या, मॅक्स, लार्ज, सम याच्यामध्ये फरक काय आहे ना,
हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न विचारला आपला चुकता कामा नाही. कम्प्युटरचे बरं का, कम्प्युटरचे भरपूर सारे मी लेक्चर घेतलेले आहेत. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कॉल मेसेज केला होता किंवा काही जणांनी मला वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर पाठवल्या की सर त्यामध्ये अशा प्रकारचे पण प्रश्न विचारतात, वर्डचे, एक्सेलचे, पॉवर पॉईंटचे, म्हणजे MS ऑफिसचे वगैरे जे प्रश्न आहे ना ते पण घ्या. त्यासाठी आपण हे लेक्चर घेत आहोत. हे लेक्चर बऱ्याच जणांना अवघड वाटेल, पण या पद्धतीचे जर प्रश्न विचारले तुमचे चुकणार नाहीत, म्हणून लेक्चर सर्वांनी व्यवस्थित बघायचं आहे. चला, विच शॉर्टकट की इज यूज टू चेक द थेसॉरस म्हणजे सिनोनिम्स इन MS वर्ड. MS वर्डमध्ये तुम्हाला सिनॉनिम हे लक्षात ठेवा, याचा खरा अर्थाने एका शब्दकोश होतो बरं का. काय होतो? शब्दकोश. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग विच शॉर्टकट की तुम्हाला सांगायचं आहे कोणती शॉर्टकट की वापरली जाते थेसॉरस सिनॉनिम्स समानार्थी शब्द शोधण्यासाठी MS वर्डमध्ये. तर F7, शिफ्ट प्लस F7, कंट्रोल प्लस F7 की अल्ट प्लस F7 हे तुम्हाला सांगायचं आहे. चला सांगा पटपट सर्वांनी. उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नसेल माहिती तर आपण सर्व स्पष्टीकरण याचं सुद्धा व्यवस्थित बघणारच आहोत. चला स्पष्टीकरण बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं लक्षात ठेवा, हे थेसॉरस म्हणजे आपण काय म्हणलो शब्दकोश. लक्षात ठेवा शिफ्ट प्लस F7. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही शिफ्ट प्लस F7 प्रेस करताना महत्त्वाचं MS वर्डमध्ये तर लक्षात ठेवायचं आहे समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द शोधण्यासाठी याचा वापर होतो. हे कसं काम करतं ते पण सांगतो बरं का. हे कसं काम करतं ते पण सांगतो. ज्यावेळेस आपण शिफ्ट प्लस F7 दाबतो त्यावेळेस तुम्हाला उजव्या साईडला रिसर्च नावाचं एक अशा पद्धतीचे काय होतं एक टॅब ओपन होतं. म्हणजे बघा इकडे सर्व काय दिसणार आहे तुम्हाला, आपलं जे एक्सपेक्टेड आपल्याला रिझल्ट पाहिजे तो त्या बाजूला दिसणार आहे. शिफ्ट प्लस F7 थेसॉरस समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्दासाठी. ज्यावेळेस आपण फक्त F7 प्रेस करतो, काय करतो फक्त F7 प्रेस करतो त्यावेळेस स्पेलिंग आणि ग्रामर म्हणजे महत्त्वाचं शुद्ध लेखन आणि व्याकरण चेक केलं जातं. लक्षात घ्या बरं का. फक्त F7 शुद्ध लेखन आणि व्याकरण म्हणजे महत्त्वाचं स्पेलिंग आणि ग्रामर चेक केलं जातं. शिफ्ट प्लस F7 जर प्रेस केलं तर लक्षात ठेवायचं शब्दकोशासाठी आहे. पुढे महत्त्वाचं कंट्रोल प्लस F7. काय कंट्रोल प्लस F7 ज्यावेळेस आपण प्रेस करतो त्यावेळेस जी MS वर्डची विंडो आहे ना, आलं लक्षामध्ये, MS वर्डची जी विंडो आहे ती जर आपल्याला थोडीशी मूवमेंट करायची असेल, मूव करायची असेल कुठे, तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं कंट्रोल F7 प्रेस करायचं आहे. कंट्रोल F7 MS वर्डची विंडो मूव करण्यासाठी. शिफ्ट F7 आपला शब्दकोश महत्त्वाचं शोधण्यासाठी. फक्त F7 कशाला स्पेलिंग आणि ग्रामर. आणि अल्ट F7 सुद्धा आहे बरं का. आपण काय करतो अल्ट F7 आपल्याला जर प्रेस केलं तर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आपल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग किंवा व्याकरणाचं जी पण म्हणजे नेक्स्ट एरर असेल ना, नेक्स्ट एरर असेल आपली कोणती पण, अल्ट F7 जर आपण प्रेस केलं नेक्स्ट जी आपली एरर असेल स्पेलिंगची किंवा ग्रामरची त्याच्यावर काय होतं डायरेक्ट आपला कर्सर जाणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना. शिफ्ट F7 समानार्थी विरुद्धार्थी, फक्त F7 स्पेलिंग आणि ग्रामर महत्त्वाचं. कंट्रोल F7 आपले MS वर्डची विंडो मूव्ह करण्यासाठी. आपले अल्ट F7 डॉक्युमेंटमधलं नेक्स्टची एरर आहे ती चेक करण्यासाठी, म्हणजे त्याच्यावर डायरेक्ट कर्सर जातो. हे महत्त्वाचं आहे. क्लिअर आलं लक्षामध्ये. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक 2. शिफ्ट प्लस F7 ज्यांनी उत्तर दिलंय अशा सर्व विद्यार्थी मित्रांचं उत्तर अगदी बरोबर आहे. एकदा मला पटकन कमेंट करून सांगा बरं, सर्वांना समजतंय, सर्वांना लक्षात येत आहे, सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत. बघा काही प्रश्न आपण थोडेसे फास्ट घेतोय बरं का. याचं महत्त्वाचं कारण काय आहे की आपल्याकडे कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन झाली पाहिजे, जास्तीत जास्त प्रश्न उत्तर तुमच्या नजरेखालून गेले पाहिजे, हा माझा उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा. जे मी एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न करतोय थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला जर या टाईपचे प्रश्न विचारले तुमचे चुकणार नाहीत, हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो. क्लिअर. चलो जायचं पुढे. आपल्याला बघायचं आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे इन PowerPoint 2010 विच व्ह्यू इज यूज टू सी ऑल स्लाइड्स ऑफ अ प्रेझेंटेशन ॲट वन्स. म्हणजे तुम्हाला काय विचारलंय PowerPoint 2010 मध्ये खालीलपैकी कोणता व्ह्यू वापरला जायचा ज्याने आपल्याला काय व्हायचं ऑल स्लाइड जितक्या पण स्लाइड आहे त्या सर्व स्लाइड काय व्हायच्या एकदाच आपल्याला काय आपण म्हणू शकतो दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचा आपण काय करायचो व्ह्यू वापरायचो. नॉर्मल व्ह्यू, स्लाइड सॉर्टर व्ह्यू,
नोट्स पेज व्ह्यू की रीडिंग व्ह्यू? काय येईल सांगा बरं. सोपा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. क्लिअर. चला एक्सप्लेनेशन बघायचं, बघून घेऊयात आपण. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पॉवर पॉईंट हे जे आपलं पॉवर पॉईंटमध्ये काही महत्त्वाचे व्ह्यूज आहेत, त्यापैकी कोणता कोणता आहे? एक आहे स्लाइड सॉर्टर व्ह्यू. एक कोणता आहे? स्लाइड सॉर्टर व्ह्यू. याच्यामध्ये काय केलं जातं समजून घ्या बरं का. जर आपल्याला पूर्ण प्रेझेंटेशन कशा पद्धतीने त्याचा फ्लो आहे, म्हणजे स्टार्ट पासून एंड पर्यंत या प्रेझेंटेशनचा कसा फ्लो आहे तो जर आपल्याला एकदाच बघायचा असेल तर आपण स्लाइड सॉर्टर व्ह्यू वापरतो, जे की आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. मग स्लाइड सॉर्टर व्ह्यूचा अजून काय काय उपयोग आहे लक्षात ठेवा. महत्त्वाचं, जर तुम्हाला एखादी स्पेसिफिक स्लाइड पटकन शोधायची असेल, डिलीट करायची असेल, तरी सुद्धा आपल्याला कोणता व्ह्यू मदत करणार आहे? स्लाइड सॉर्टर व्ह्यू करणार आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. डिलीट करायची, कॉपी करायची, शोधायची त्यावेळेस उपयोग येणार आहे. आपल्याला एकदाच प्रेझेंटेशनचा पूर्ण व्ह्यू बघायचा, उपयोग येणार आहे. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा, आता काय झालंय आपल्याकडे स्लाइड आहेत बरं का, या वेगवेगळ्या स्लाइड आहेत. मला काय करायचं होतं, ही स्लाइड पटकन काढायची आणि इथं टाकायची, ज्याला आपण काय म्हणतो ड्रॅग अँड ड्रॉप असं म्हणतो. म्हणजे काय करायचंय, त्या स्लाइडचा क्रम बदलायचा आहे. क्रम बदलायचा असेल, सिक्वेन्स चेंज करायचा असेल, तरी सुद्धा आपण स्लाइड सॉर्टर व्ह्यू वापरतो. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत समजलं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला मिळालंय. स्लाइड सॉर्टर व्ह्यू हे कशासाठी असतं? टू सी ऑल स्लाइड ऑफ अ प्रेझेंटेशन ॲट वन्स. एकदाच आपल्याला प्रेझेंटेशनचा फ्लो या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मग बाकीचे कोणकोणते व्ह्यूज आहेत ते पण बघूया. नॉर्मल व्ह्यू. नॉर्मल व्ह्यूचा वापर कशासाठी होतो? नॉर्मल व्ह्यू हा डिफॉल्ट व्ह्यू असतो बरं का, हे पण समजून घ्या. जो नॉर्मल व्ह्यू आहे हा डिफॉल्ट व्ह्यू आहे आणि तो काय करतो, याला आपण मेन एडिटिंग व्ह्यू असं म्हणतो. नॉर्मल व्ह्यूला काय म्हणणार? डिफॉल्ट व्ह्यू म्हणणार, मेन एडिटिंग व्ह्यू असं म्हणणार. महत्त्वाचं, आपल्याला काही टेक्स्ट टाकायचं आहे, काही चित्र टाकायचे, काही डिझाईन ॲड करायचे, त्यावेळेस अशा पद्धतीचा हा व्ह्यू बघा. नॉर्मल व्ह्यू अशा पद्धतीने दिसणार आहे आपल्याला. स्लाइड सॉर्टर व्ह्यू एकदाच सर्व स्लाइड दिसणार आहेत. त्याचप्रमाणे नोट्स पेज व्ह्यू. नोट्स पेज व्ह्यू म्हणजे काय? अशा पद्धतीने तुम्हाला वरती स्लाइड दिसेल, वरती काय दिसेल? स्लाइड दिसेल. आणि खालच्या बाजूला जर आपण बघितली, महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल? मोकळी जागा दिसेल. या मोकळ्या जागेला आपण काय म्हणतो? स्पीकर नोट्स असं म्हणतो. बघा बरं का. व्ह्यूज कोणकोणते? स्लाइड सॉर्टर. एकाच मध्ये आपल्याला सर्व स्लाइड दिसतात. नॉर्मल व्ह्यू अशा पद्धतीने दिसणार. नोट्स पेज व्ह्यू वरच्या बाजूला स्लाइड आणि खालच्या बाजूला आपल्याला मोकळी जागा नोट्ससाठी. क्लिअर. त्यानंतर रीडिंग व्ह्यू. रीडिंग व्ह्यूमध्ये काय? प्रेझेंटेशन एका विंडोमध्ये जर आपल्याला बघायचं असेल, महत्त्वाचं लक्षात ठेवा बरं का. म्हणजे आपल्याला एक विंडो बघायची आणि याच्यामध्ये आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये काय दिलंय, त्या विंडोमध्ये काय दिलंय हे वाचायचं असेल, किंवा महत्त्वाचं त्याच्यावर काही आपल्याला चेंजेस करायचे असतील किंवा काही बघायचं असेल, तर महत्त्वाचा असलेला व्ह्यू कोणता? रीडिंग व्ह्यू. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकतात. परीक्षेला हा प्रश्न मला असं वाटतंय विचारला जाऊ शकतो. क्लिअर. जायचं पुढे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द शॉर्टकट की टू अंडू अन ॲक्शन इन MS ऑफिस? चला सांगा बरं. अतिशय सोपा प्रश्न आहे बरं का. यावर तर आपण ज्या पण शॉर्टकट कीज आहेत ना, त्यावर मी एक स्पेशल लेक्चरच घेतलेलं आहे. ते जर लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. परत एकदा सांगतो, जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील, तुम्हाला वाटतंय आपला फायदा होतोय, आपल्या परीक्षेसाठी यातले प्रश्न येऊ शकतात, आपल्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत, तुम्हाला फक्त काय करायचं आहे? लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि गणेश सर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करायचं आहे, सिम्पल आहे. मी सांगतोय परत एकदा, भरपूर सारे आपले लेक्चर, कोणतंही लेक्चर 10,000 व्ह्यूजच्या खाली नाही आहे. क्लिअर. काही तर आपले 40,000 सुद्धा लेक्चर्स गेले आहेत, परंतु अजूनही केवळ 6,000 विद्यार्थ्यांनी फक्त काय केलंय? आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय. तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. नवीन चॅनल आहे, तुम्हाला 100% फायदा होईल. फक्त कम्प्युटरच नाही, टेक्निकलचे वेगवेगळे लेक्चर आपण घेऊन येणार आहोत. मॅरेथॉन लेक्चर भरपूर विषयाचे घेऊन येणार आहोत. आणि बॉम्बे हायकोर्टसाठी आपलं GK GSचं मॅरेथॉन लेक्चर लवकरच येतंय, ज्याचा तुम्हाला फायदा देखील होणार आहे. म्हणून लेक्चरला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. क्लिअर. चलो तर बघा आता, व्हॉट इज द शॉर्टकट की टू अंडू अन ॲक्शन इन MS ऑफिस? Ctrl+Y. Ctrl+Y आपण ज्याला म्हणतो, Ctrl+U, Ctrl+Z की Ctrl+X. काय येणार आहे? सर्वात सोपा प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधला. सर्वांनी पटपट उत्तर द्यायचं आहे. मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण देतो. बघा, Ctrl+Z जर आपण बघितलं, त्याला म्हणतो आपण अंडू. म्हणजे एखादी जर चूक झाली आपली तर ती काय करतो आपण? महत्त्वाचं, परत मागच्या साईडला यायचं, म्हणजे मूळ स्थितीमध्ये यायचं असेल तर आपण काय करणार आहे? मूळ स्थितीमध्ये यायचं असेल तर Ctrl+Z. मी तुम्हाला सांगतो काय झालं, एखादा आपण आपल्याला काय केलं, आपण टेक्स्ट टाकला बरं काय, किंवा एखादं
इमेज कॉपी पेस्ट केली, आपल्या टेक्स्ट आपलं जे फाईल आपण बनवतोय त्याच्यामध्ये आपण एखादी इमेज कॉपी पेस्ट केली आणि आपल्या लक्षात आलं नाही आपले ही इमेज नको होती, म्हणजे आपल्याला काय जायचं आहे, परत आपल्या मूळ पोझिशनला जायचं आहे. त्यावेळेस आपण काय करणार, कंट्रोल Z, म्हणजे जी आपण इमेज टाकली होती त्यातून आपण मागे येणार मेन सुरुवातीला जसं होतं तसं, म्हणजे झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी किंवा परत एकदा मागे येण्यासाठी आपण काय करतो, कंट्रोल Z, ज्याला आपण अंडू असं म्हणतो. क्लिअर आहे सर्वांना, आलं लक्षामुळे? तर लक्षात ठेवा, म्हणजे आपण म्हणू शकतो चुकीचा शब्द खोडणे किंवा त्यात आपण अशा पद्धतीने सिंपल सांगायचं मला, तुम्हाला समजलं कंट्रोल Z काय होतं, आलं लक्षामध्ये? बघा आता काय आहे, रिडू म्हणजे कंट्रोल Y. काय केलं तर मी आता मी इमेज टाकली बरं का, आणि माझ्या लक्षात आलं इमेज टाकली, माझ्या लक्षात आलं की नको इमेज नव्हती टाकायची, मी काय करणार, कंट्रोल Z, म्हणजे परत मी मेन पोझिशनला आलो, मूळ स्थितीपर्यंत आलो, इमेज निघून गेली, नंतर परत लक्षात आलं नको इमेज तर चांगली आहे, मग मी काय करणार, कंट्रोल Y, म्हणजे अंडूमुळे झालेला जो बदल आहे तो रद्द करायचा आहे आणि परत आपल्याला नवीन पोझिशनमध्ये जायचं आहे. त्यावेळेस आपण काय करतो, कंट्रोल Y रिडू, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजतं सर्वांना? समजलं ना? कंट्रोल Z ने काय होतं, कंट्रोल Y ने काय होतं, लक्षात घ्या बरं का. हे परीक्षेला शॉर्टकट विचारणार म्हणजे विचारणार. शॉर्टकट की, फुल फॉर्म, हे सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. प्रोटोकॉल वगैरे जे मी तुम्हाला सांगितलं आहे, इनपुट डिवाइस आउटपुट डिवाइस, बऱ्याचशा लेक्चरमध्ये सांगितलं आहे, जे की परीक्षेला खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण जर कंट्रोल U केलं ना तर आपण जो टेक्स्ट सिलेक्ट केला आहे त्याला काय होतं, अंडरलाईन होते. लक्षात ठेवा बरं का. एखादा आता वर्ड नावाचा आपण काय केलं, टेक्स्ट लिहिला आहे आणि आपल्याला काय करायचं, त्याला अंडरलाईन करायचे. आपण नाही का नोट्स वगैरे काढताना काय करतो, मेन पॉईंट्स त्याला अंडरलाईन करतो, बरोबर आहे की नाही? तसंच मी काय केलं आहे, एखादा टेक्स्ट लिहिलेला आहे आणि मला असं वाटतं त्यातली ही लाईन खूप जास्त महत्त्वाची, आलं लक्षामध्ये? मी काय करणार, त्या लाईनला सिलेक्ट करणार आणि कंट्रोल U करणार, म्हणजे त्या संपूर्ण लाईनला काय होते, अंडरलाईन होते. हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कंट्रोल X काय म्हणतो आपण, महत्त्वाचं. जर आपल्याला काय करायचं आहे, एखादी आपण फाईल टाईप केली, टेक्स्ट टाईप केलाय आणि आपल्याला तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायचा आहे. लक्षात ठेवा बरं का, 2 पॉईंट आहे त्यामध्ये, एक आहे कंट्रोल C आणि एक आहे कंट्रोल X. कंट्रोल C आणि कंट्रोल X मध्ये काय फरक आहे समजून घ्या. आता मी काय केलं होतं, हा टेक्स्ट होता बरं का, एवढा टेक्स्ट मी तुम्हाला सांगतो, हा टेक्स्ट होता, मी काय केलं, कंट्रोल C केलं या टेक्स्टला आणि या जागेवर जाऊन कंट्रोल V केलं, म्हणजे इथून काय झाला, तो कॉपी झाला आणि कंट्रोल V म्हटल्यावर इथे काय होणार, पेस्ट होणार. लक्षात घ्या बरं का. कंट्रोल C झाल्यावर काय होतं, तो टेक्स्ट जो मी इथून कॉपी केला होता ना तो इथे पण राहतो आणि कंट्रोल V केल्यानंतर इथे पण जातो. काय होतं, इथे पण जातो. पण आता महत्त्वाचं फंक्शन काय आपलं, कंट्रोल X. मी काय केलं, हा टेक्स्ट सिलेक्ट केला आणि कंट्रोल X केलं. ज्यावेळेस मी कंट्रोल X करतो ना तो इथला निघून जातो आणि इथं मी कंट्रोल V म्हणजे इथं पेस्ट केल्यानंतर इथं येतो. म्हणजे कंट्रोल C ने काय होतं, तो कॉपी होतो पण ज्या जागेवरून मी घेतलाय त्या जागेवर पण राहतो. कंट्रोल X ने काय होतं, हा इथला कॉपी होतो पण त्या जागेवर राहतो का, नाही, फक्त नवीन जागेवर काय होणार आहे, पेस्ट होणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं, कंट्रोल Z. ज्यांनी उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 3, अशा सर्व विद्यार्थी मित्रांचं उत्तर अगदी बरोबर आहे. समजलंय? क्लिअर आहे? चलो जायचं मग पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगतोय, इन MS Excel 2010 व्हॉट इज द शॉर्टकट की टू एडिट द सिलेक्टेड सेल. टू एडिट द सिलेक्टेड सेल आपण कोणत्या प्रकारची शॉर्टकट की वापरायचो, F1 F2 F5 की F4, सांगा बरं पटपट सर्वांनी. आपले अजून भरपूर सारे लेक्चर येणार आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. चला उत्तर द्या. जायचं आपल्या एक्सप्लेनेशनकडे. आपण आता बघूयात बरं का, महत्त्वाचं काय आहे, F2 ज्यावेळेस आपण सिलेक्ट करतो ना आपलं उत्तर F2 आहे. F2 ने काय होतं, लक्षात ठेवा, जो आपण सिलेक्ट केलेला सेल आहे त्याला जर एडिट करायचं असेल तर आपण काय करतो, F2 नावाची आपली शॉर्टकट की वापरतो MS Excel मध्ये. तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. क्लिअर आहे सर्वांना, आलं लक्षामध्ये? याच्यामुळे काय होतं, माऊसचा वापर टाळला जातो आणि आपल्या वेळेची बचत होते. शॉर्टकट कीचा मेन वापर काय आहे, शॉर्टकट की वापरतात कशाला, की आपल्याला वेळेची बचत करायची, बरोबर आहे की नाही? आपलं जे काम आहे लवकरात लवकर व्हावं यासाठी आपण शॉर्टकट की वापरतो. आता लक्षात ठेवा, F5 ही शॉर्टकट की कशाला वापरतात, गो टू डायलॉग बॉक्स. लक्षात घ्या बरं का. आता महत्त्वाचं, जर आपल्याला एखाद्या विशिष्ट सेलवर जर लवकर जायचं असेल, एखाद्या विशिष्ट सेलवर जर लवकर जायचं असेल तर आपण काय करणार आहे, गो टू
काय करणार आहे, ही आपली शॉर्टकट की आहे. म्हणजे F5 जर प्रेस केलं ना, बघा F5 मी प्रेस केलं MS एक्सेलमध्ये, मी कुठे जाईल, गो टू. मला इथं काय करायचं आहे, फक्त सेल ॲड्रेस टाकायचा आहे. सेल ॲड्रेस टाकला, ज्या सेलवर मला जायचं होतं त्यावर मी डायरेक्ट जाणार. म्हणजे फास्ट जर मला एखाद्या सेलवर जायचं आहे, मी F5 नावाची काय करणार, शॉर्टकट की वापरणार, जी काय होतं, गो टू नावाचा डायलॉग बॉक्स या ठिकाणी आपल्यासाठी तयार आहे. क्लिअर. F7 ने काय होतं, F7 ने लक्षात ठेवायचं, स्पेलिंग आणि ग्रामर या ठिकाणी चेक केलं जातं. स्पेलिंग आणि ग्रामर जर चेक करायचं असेल तर F7 आहे. F11 कशासाठी वापरतात, निवडलेली जर माहिती, आपण काय केलंय, काही डेटा सिलेक्ट केलाय, काही डेटा निवडलाय, त्याच्या आधारावर आपल्याला जर चार्ट बनवायचा असेल, काय बनवायचं आहे, चार्ट बनवायचा असेल, तर महत्वाचं F11 नावाचे काय करतो आपण, शॉर्टकट की वापरतो. सर्वांना समजलंय. F2 का वापरतो, F5 का वापरतो, F7 का वापरतो, महत्वाचं F11 का वापरतो, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपण बघितलं F4 म्हणजे एखादी कृती परत करायची असेल किंवा रेफरन्स लॉक करायचा असेल तर त्यावेळेस आपण वापरणार आहे F4 नावाची शॉर्टकट की. सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर. आलं लक्षामध्ये. चलो पुढचा प्रश्न आपण बघूया. विच शॉर्टकट की इज यूज टू ओपन एक्झिस्टिंग फाईल. आपल्याला काय करायचं आहे, कोणती शॉर्टकट की वापरायची ज्याने आपण एखादी एक्झिस्टिंग फाईल काय करू शकतो, ओपन करू शकतो. Ctrl+N, Ctrl+O, Ctrl+S, Ctrl+P. सांगा बरं कोणती शॉर्टकट की आपण या ठिकाणी वापरणार आहोत. पटपट सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करा. चलो चला सांगा पटपट सर्वांनी काय येणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आपण काय करूया, आपलं एक्सप्लेनेशन बघून घेऊयात. महत्त्वाचे MS ऑफिसचे कीबोर्ड शॉर्टकट जर बघितले, Ctrl+O ने काय होतं, एखादी फाईल काय होते, महत्त्वाची आता ओपन होतात. लक्षात ठेवा आपण काय केली, एखादी फाईल तयार करून ठेवलेली बरं का, एखादी फाईल तयार करून ठेवलेली, एखादी फाईल सेव्ह करून ठेवलेली आहे. ती जर फाईल किंवा ते जर डॉक्युमेंट आपल्याला परत उघडायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, Ctrl+O नावाचं शॉर्टकट की वापरतो. सिंपल आहे, हे सर्वात सिंपल प्रश्न आहे बरं का हा सुद्धा. Ctrl+N म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला एखादं नवीन फाईल तयार करायची, नवीन डॉक्युमेंट तयार करायचं आहे त्यावेळेस आपण काय करणार आहे, Ctrl+N. Ctrl+Nचा अर्थ काय होतो, N वरून न्यू, नवीन फाईल किंवा नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी. लक्षात ठेवा. Ctrl+O म्हणजे काय, ओपन, एखादी एक्झिस्टिंग फाईल असेल अगोदर तयार करून ठेवलेली फाईल आहे ती ओपन करायची. Ctrl+S म्हणजे काय, सेव्ह करणं, एखादी महत्त्वाचं लक्षात ठेवा फाईल सेव्ह करायची असेल तर आपण काय करतो, Ctrl+S. हे एकदम सिंपल आहे म्हणून जास्त वेळ या ठिकाणी मी खर्च करत नाहीये तुमचा. आणि Ctrl+P म्हणजे काय, प्रिंट करण्यासाठी. हे सर्वात सोपे शॉर्टकट कीज आहेत त्यामुळे इथे मी जास्त वेळ खर्च करणार नाहीये. क्लिअर. समजतंय सर्वांना. जायचं पुढे. मग आता बघा पुढचा आपला प्रश्न आहे, इन MS वर्ड सबस्क्रिप्ट कोणता ऑप्शन आहे, सबस्क्रिप्ट ऑप्शन इज अवेलेबल इन विच ग्रुप ऑफ होम टॅब. लक्षात घ्या बरं का. आता MS ऑफिसमध्ये सबस्क्रिप्ट नावाचा ऑप्शन जो आहे हा खालीलपैकी कोणत्या होम टॅबमध्ये तुम्हाला दिसेल, अवेलेबल आहे. पॅराग्राफ, क्लिपबोर्ड, फॉन्ट, एडिटिंग. सांगा बरं याचं उत्तर काय येत आहे. परत एकदा सांगतो, हे जे सर्व प्रश्न आहेत ना MS ऑफिस संबंधी आहेत. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट तुम्हाला थोडेसे अवघड वाटू शकतात पण आपला उद्देशच काय आहे, आपण हे लेक्चर सुरू का केलेत, जे कम्प्युटरचे प्रश्न आहे ना त्यातला आपला कुठलाच चुकू द्यायचा नाहीये. सोपे सोपे प्रश्न भरपूर सारे कव्हर केलेत, अवघड प्रश्न भरपूर कव्हर केलेत. शॉर्टकट कीज असेल, त्यानंतर आपले प्रोटोकॉल संबंधीचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर महत्त्वाचे इनपुट आउटपुट डिव्हाइस असतील, भरपूर सारं कव्हर केलंय बरं का आपण. आलं लक्षामध्ये. वेगवेगळे एक्झाम्पल, प्रोग्रामिंग लँग्वेजचे एक्झाम्पल काय आहे, वेब ब्राउझरचं काय आहे, सोशल नेटवर्किंग साईटचे काय आहेत, असे भरपूर सर्व लेक्चर कव्हर झाले आहेत आपले. आता काही अवघड टॉपिक एक दोन जरी प्रश्न आले तरी ते आपले चुकू नये, हा आपला या ठिकाणी प्रामाणिक उद्देश आहे. म्हणून हे लेक्चर तुम्हाला करणं गरजेचं आहे. क्लिअर. चला तर काय येतंय आपण बघूयात आपलं एक्सप्लेनेशन. आता लक्षात ठेवा बरं का, महत्त्वाचं होम टॅबमधलं आता सबस्क्रिप्ट म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि महत्त्वाचं कशामध्ये असतो, सबस्क्रिप्ट नावाचा ऑप्शन कुठे असतो तर फॉन्टमध्ये असतो. कुठे असतो त्याच्या अगोदर समजून घ्या. सबस्क्रिप्ट म्हणजे काय, एखादं अक्षर किंवा एखादा अंक रेषेच्या थोडं खाली लिहायचं असेल ना त्याला आपण सबस्क्रिप्ट असं म्हणतो बरं का. आपण काय लिहितो बघा, पाण्याचं सूत्र लिहितो ना H2O. या ठिकाणी हा 2 जो असतो ना H आणि O च्या तुलनेत कसा असतो, थोडासा खाली असतो. कसा असतो, थोडासा खाली असतो. बरोबर आहे. याला काय म्हणतात, सबस्क्रिप्ट असं म्हणतात. याला काय म्हणतात, सबस्क्रिप्ट असं म्हणतात. तुम्हाला समजून घ्यायचं आहे सबस्क्रिप्ट म्हणजे काय. सबस्क्रिप्ट म्हणजे काय, ज्यावेळेस एखादं अक्षर रेषेच्या थोडंसं खाली लिहिलं जातं आणि लहान लिहिलं जातं त्याला आपण सबस्क्रिप्ट असं म्हणतो. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. याच्यासाठी शॉर्टकट की कोणता आहे, Ctrl+P.
प्लस इक्वल टू कोणता आहे कंट्रोल प्लस इक्वल टू हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे बरं का. याच्या संबंधी अजून काही मी पॉईंट्स घेतलेले आहेत, एखाद्या पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसतील, त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं आहे. समजलं सबस्क्रिप्ट म्हणजे तर काय सर्वांना क्लिअर झालं की नाही. चलो आपण जाऊयात पुढे. पॅराग्राफ जो आहे याच्यामध्ये काय काय दिसेल तुम्हाला, अलाइनमेंट दिसेल, बुलेट्स आणि नंबरिंग दिसेल आणि ओळींमधलं अंतर दिसेल. लाईन स्पेसिंग म्हणजे आपण ज्या लाईन लिहितो ना त्याच्यामध्ये आपल्याला किती अंतर द्यायचं आहे हे आपल्याला कुठे दिसतं, हे आपल्याला कुठे दिसतं पॅराग्राफमध्ये. अलाइनमेंट आपण ऑलरेडी बघितलंय. बुलेट्स अँड नंबरिंग आपण जे पॉईंट्स आहेत त्याला नंबरिंग करायचं, बुलेट्स द्यायचंय काय नाही का. बघा अशा पद्धतीने असतं, असं असतं, 1 2 असतं, असा बुलेट असतो किंवा अशा प्रकारे असतं. बघा बघितलंय तुम्ही, हे याला बुलेट्स आणि नंबरिंग असं म्हणतात. क्लिपबोर्डमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, कट कॉपी पेस्ट फॉर्मॅट पेंटर आणि महत्त्वाचं एडिटिंगमध्ये शोधणं बदलणं सिलेक्ट. क्लिअर आलं लक्षामध्ये. सबस्क्रिप्टचा अर्थ मात्र समजून घ्या बरं का. मला असं वाटतंय जर एखादा प्रश्न विचारला तर या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे आपलं, सबस्क्रिप्ट बद्दल प्रश्न विचारलाय कुठे असतो, सबस्क्रिप्ट असतो आपला फॉन्ट नावाच्या टॅबमध्ये. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. समजतंय, क्लिअर आहे. चलो आपण काय करूया, पुढचा प्रश्न आपला बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॉन्ट स्टाईल. आलं लक्षामध्ये, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॉन्ट स्टाईल हे तुम्हाला सांगायचं आहे. बोल्ड, इटॅलिक, रेग्युलर, सुपरस्क्रिप्ट. आपण आता काय बघितलं त्याचाच पुढचा पॉईंट आहे बरं का आता हा. चलो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॉन्ट स्टाईल, बोल्ड, इटॅलिक, रेग्युलर की सुपरस्क्रिप्ट. स्टाईल उत्तर सांगा. चलो पटपट पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जाऊयात आपण आपल्या एक्सप्लेनेशनकडे. महत्त्वाचं लक्षात ठेवा, आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सबस्क्रिप्ट सांगितलं बरं का. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा हेच आहे. काय आहे महत्त्वाचं लक्षात ठेवा, सबस्क्रिप्ट म्हणजे काय. सबस्क्रिप्ट परत एकदा सांगतो, ज्यावेळेस तुम्ही काय करता, एखादं अक्षर हे खाली लिहिता बघा. S2 मी तुम्हाला म्हणलं हा 2 काय लिहिलाय खाली लिहितात, याला आपण काय म्हणलो सबस्क्रिप्ट असं म्हणलो. आणि सुपरस्क्रिप्ट म्हणजे काय, सुपरस्क्रिप्ट म्हणजे काय असतं, ज्यावेळेस एखादं अक्षर आपल्याला डोक्यावर लिहायचं असतं. आपण म्हणतो ना वर्ग, घनमूळ वगैरे, स्क्वेअर वगैरे लिहितो की नाही आपण, हे आपण डोक्यावर लिहितो. इथं काय झालं, एक्स स्क्वेअर. जर तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवा बरं का, जर तुम्हाला काय केलं इथं एक्स स्क्वेअर असं दिलं किंवा तुम्हाला 10th असं दिलं किंवा तुम्हाला फर्स्ट असं दिलं आणि विचारलं इथं 2 काय आहे, इथं ST दिसते ना फर्स्ट ST, हे काय आहे, तर याला आपण काय म्हणणार, याला सुपरस्क्रिप्ट असं म्हणणार. जे डोक्यावर लिहिलं जातं आणि बाकी बारीक अक्षर असतं ते झालं आपलं सुपरस्क्रिप्ट. आणि जे खाली लिहिलं जातं पायाजवळ आणि बारीक अक्षर असतं त्याला आपण सबस्क्रिप्ट म्हणणार. इथला हा जो 2 आहे हा सबस्क्रिप्ट आहे, खाली लिहिलाय आणि छोट्या अक्षरात लिहिलाय. इथला 2 आहे हा सुपरस्क्रिप्ट आहे, वरती लिहिलाय आणि बारीक अक्षरात लिहिलाय. समजून घेणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. अजून काय, सबस्क्रिप्टचा तुम्हाला शॉर्टकट काय सांगितला, सबस्क्रिप्टचा शॉर्टकट सांगितला कंट्रोल प्लस इक्वल. कंट्रोल प्लस इक्वल जर केलं तुम्ही तर काय होणार आहे, तुम्ही अशा पद्धतीने काय देऊ शकता सबस्क्रिप्ट. आणि महत्त्वाचं कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस कंट्रोल शिफ्ट प्लस जर तुम्ही प्रेस केलं तर काय देता येणार आहे सुपरस्क्रिप्ट. खूपच जर अवघड प्रश्न विचारायचा असला ना तुम्हाला खरं सांगतो तर तुम्हाला हे शॉर्टकट की विचारतील बरं का. मला वाटत नाही विचारतील, पण खूपच अवघड प्रश्न विचारताना सबस्क्रिप्टचे शॉर्टकट की काय आहे, सुपरस्क्रिप्टचा काय आहे, सबस्क्रिप्टचा काय आहे कंट्रोल प्लस इक्वल आणि सुपरस्क्रिप्टचा काय आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस. हे तुम्हाला लक्षात ठेवा, सुपरस्क्रिप्ट डोक्यावर, सबस्क्रिप्ट खाली. इतकं जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. बाकीचे काय आहेत आपले फॉन्ट स्टाईल आहे, रेग्युलर, बोल्ड. आपण जो पण टेक्स्ट सिलेक्ट केलाय तो कसा होणार आहे, बोल्ड होणार आहे, म्हणजे ठळक दिसणार आहे. आलं लक्षामध्ये. इटॅलिक जर केला, इटॅलिक कसा दिसतो आपला, इटॅलिक थोडासा तिरपा दिसतो बघा. इटॅलिक फॉन्ट कसा दिसतो, थोडासा तिरपा दिसतो. आणि इटॅलिक बोल्ड म्हणजे काय, तिरपा पण दिसणार आणि थोडासा ठळक पण दिसणार, बोल्ड पण दिसणार. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना. चलो तर आजच्या लेक्चरमध्ये काय करूयात, आपण याच ठिकाणी थांबूयात. आपल्याला अजून 2 तरी लेक्चर घ्यावे लागतील बरं का. एका लेक्चरमध्ये सर्व कव्हर नाही होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारे प्रश्न आहेत, तसं तर आपण जास्त लेक्चर घेतले पाहिजे. पण जितके इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ना मी कव्हर करण्याचा 100% प्रयत्न करेल. परंतु आता बघूयात किती विद्यार्थी लेक्चर बघतायत, किती विद्यार्थी लेक्चरला लाईक करतायत, शेअर किती करतायत आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला किती सबस्क्राईब करतायत. आलं लक्षामध्ये. तुम्हाला फक्त लेक्चर व्यवस्थित बघायचं आहे, तुम्हाला 100% याचा फायदा होणार म्हणजे होणार. क्लिअर. चला थांबूयात आपण या ठिकाणी. काही प्रश्न मी फास्ट घेतलेत कारण की आपल्याला
खूप सारं लेक्चर घ्यायचे बरं का. अजून तुम्हाला फायदा झाला पाहिजे, पेपर आपला जवळ आला आहे, तो माझा महत्त्वाचा उद्देश आहे. क्लिअर. चलो तर आपण या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की सर्वांनी लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की लेक्चरला शेअर करा. जर कोणी नवीन असेल किंवा ज्यांच्याकडून राहिलं असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं तर गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा. जी केचे सुद्धा लेक्चर घेऊन येणार आहे, कम्प्युटरचे सुद्धा अजून लेक्चर घेऊन येणार आहे आणि बाकीच्या ज्या परीक्षा आहेत लवकरच त्यासंबंधी सुद्धा आपले लेक्चर चालू होणार आहेत. आणि ज्यांना वाटतंय आपल्याला बॅच जॉईन करायची, जॉईन करू शकता. डिस्काउंट दिलेला आहे सध्या मी. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 9172988063 या नंबरवर आपल्या कॉन्टॅक्ट करायचा आहे. क्लिअर. चलो लेक्चर आवडला असेल अशी अपेक्षा करतो, म्हणून लेक्चरला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच म्हणजे उद्या किंवा परवाच्याच लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. चला सर्वांना बाय.